नमस्कार. मी संजय गुरव. सर्व प्राणीप्रेमींना संजय गुरवचा नमस्कार. गाय निबंध. अनेक गाय निबंध तुम्ही वाचले असतील किंवा लिहिले असतील, परंतु हा एक सत्यकथेवर आधारित गाय निबंध आहे. ही आमची पार्वती नावाची गाय. आमचे प्रल्हाद मामा भोरे गुजर यांच्याकडची ही गाय. या गाईच्या जवळपास 15वी ही पिढी आहे. 15व्या पिढीपासून ही गाय आमच्या मामाकडे होती. परंतु म्हातारी झाल्यानंतर म्हातारपणातला आजार आणि मागील 15 पिढ्यांची गायीची गोसेवा, बघा ही गाय मृत पावली. अनेक वर्ष हिनी दूध दिलं, शेण दिलं, शेतासाठी खत दिलं, गोरे दिले, वासऱ्या दिल्या आणि आज ही गाय मृत पावली. मग हिचा अंत्यसंस्कार विधिवत करण्याचं ठरलं. मामांकडे पिढी दर पिढी गुरांचं, गाई ढोरांचं विधिवत अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे आणि अनेक जण अशा पद्धतीनेच मृत गायीचा, बैलांचा अंत्यसंस्कार करत असतात. आपल्यासमोर हा व्हिडिओ आणण्याचा एकच मानस होता की अनेक स्मृती आपल्या असतात, त्या आपण जपल्या पाहिजे. मग त्या कशा जपायच्या आहे हे बघा. हे आमचे प्रल्हाद मामा आहेत आणि यांचं वय आहे 82 आणि हा त्यांचा नातू, ज्याला आवडीने सगळे गोलू म्हणतात. आणि प्रल्हाद मामा, त्यांचा मुलगा रवींद्र आणि नातू गोलू, तिघं मिळून यांनी या गायीची सेवा केली आणि गायीनीसुद्धा यांच्या कुटुंबाची सेवा केली. हे विधिवत आता या ठिकाणी भला मोठा एक खड्डा खोदून झाला त्यांच्या शेताच्या बांधालगत आणि त्या ठिकाणी जो विधीप्रमाणे पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार या गायीचा केला जातो. नाहीतर आपण काय होते की ह्या गायी कुणाला तरी देऊन टाकतो, ते लोक चांबलं सोलून घेतात आणि मग त्या गायी बेवारस कुठंतरी पडलेल्या असतात. तर तसं न करता आपण विधिवत त्यांचा अंत्यसंस्कार केला पाहिजे. तर या ठिकाणी आम्ही एक 10-12 लोक जमलो. त्यामध्ये प्रल्हाद मामा, त्यांचे भाऊ देवीदास मामा, रवींद्र, सागर, गोलू, संदेश गुरव, संजय गुरव, गणेश कोकाटे, त्यानंतर घोगले भाऊ, रामाभाऊ उटाळे, असं सर्वांनी मिळून या गायीचा अंत्यसंस्कार या ठिकाणी पार पाडला. आणि त्या ठिकाणी सर्वांनी मिळून या गायीला माती दिली. आमच्याकडे माती दिली असा हा शब्द वापरतात. माती देणे म्हणजे सर्वांनी त्या गायीच्या अंत्यसंस्कारामध्ये सहकार्य करणे. हे बघा, हे मीठ टाकणं चालू आहे. मीठ, गुलाल, कापडाने झाकणे, लाल पांढरा जो कापड तुमच्याकडे उपलब्ध असेल, आणि मग सर्वांनी मिळून त्या ठिकाणी श्रद्धांजली त्या मूकप्राण्यांना वाहने. हा बघा, आता ही शॉल त्या गाईला त्या ठिकाणी अर्पण केली जाते. रवींद्र भोरे आणि मी संजय गुरव, आम्ही त्या गाईला शॉल अर्पण केली. मी धन्यवाद. प्रल्हाद उदाराम गुजर. माझ्याकडे गाई अशी जनावरं आहेत सर. त्यापैकी एक जी गाय होती ती एकदम जुनाट, म्हणजे जवळजवळ 15 येतो माझ्याकडे झाली. तिच्यानंतर ती आज स्वर्गवासी झाली. तर ती आज आम्ही दहनविधी करत आहे. त्याच्यावर एक आंब्याचं रोपटं पुन्हा लावत आहे. तिची कितवी पिढी होती मामा? ही 15वी पिढी आहे माझ्याकडे. 15वी पिढी. अशी आतापर्यंत किती गाई बैल तुमच्याकडे जे मृत पावल्यानंतर त्यावर तुम्ही वृक्षारोपण केलेलं आहे? नेहमी आम्ही हे असंच याच पद्धतीनं, म्हणजे पिढी दर पिढी हे करत आहात तुम्ही? अच्छा म्हणजे ते महारी हे लोक देत नाही आम्ही. अच्छा अच्छा. हां. हा. अच्छा. हां. धन्यवाद. दफन करून हां. स्वतःच आम्ही दफन करतो. धन्यवाद. नमस्कार. मी संजय गुरव. वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आमच्या मामाच्याकडची जी गाय होती, पार्वती नावाची गाय, ती मरण पावली
आणि तिचा अंत्यविधी या ठिकाणी करण्यात आला. आणि आमच्या मामाकडे एक जुनी पद्धत आहे की त्यांच्याकडचे जेव्हा गाय बैल जेव्हा मृत पावतात त्यांना शेताच्या बांधावर त्यांचा अंत्यविधी करून त्याला माती देतात आणि त्यावरती एक आंब्याचं झाड किंवा वड पिंपळाचं झाड लावण्याची एक पद्धत आहे. आपणही आपल्याकडे जर आपली गाय किंवा बैल मृत पावली तर त्यांना आपण अशा पद्धतीने आपल्या शेताच्या बांधात लागत त्यांना पुरवायचं, माती द्यायची आणि त्यावर एक आंब्याचं झाड त्या गाईच्या किंवा त्या बैलाच्या नावाने एक स्मरण म्हणून त्यांची स्मृती म्हणून ते लावलं पाहिजे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.